नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे, शेतकरी मित्रांनो, एका एकरात 1,00,000 रुपयाचं उत्पन्न झालं. हे विषय घेतलेला आहे. तुम्हाला याच्यात थोडक्यातली माहिती बंदी सांगण्यात आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं आहे कसं नाही तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणसाल कशी झाली कशी नाही, तुम्ही म्हणसाल चाटी मारत असाल, चाट नाही, हे डिटेल तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपण व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, एका एकरात 1,00,000 रुपयाचं उत्पन्न झालं. कसं झालं कसं नाही हे तुम्हाला आम्ही थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, काय की आता पहिली स्टार्टिंगला आपण आपण एका एकरामध्ये सोयाबीन पेरली होती. सोयाबीन झाली आपल्याला 10 क्विंटल. त्याचा 5,000 रुपयाने आपली सोयाबीन गेली. तर 5,000 गेली तर 10 क्विंटलाचे 50,000 रुपये. तर ते 50,000 रुपये आपले वाचले. ते 50,000 रुपये राहिल्याच्या नंतर दुसरी गोष्ट, आपण हरभरा पेरलं. तर आपल्याला हरभरा पेरून आता हरभऱ्याचं आपल्याला 10 क्विंटल आपल्याला एका एकरात 10 क्विंटल आपल्याला हरभरा झालेलं आहे. तर हरभरा झालेलं आहे. तर मित्रांनो, 10 क्विंटल हरभरा झाले आपल्याला. तर ते बी आपण 5 दिवस धरा, असे 50,000 रुपये, हे 50 आणि ते 50, असे 1,00,000 रुपये झाले. तुम्ही मसांग कसे वसांग कसे नाही, तर हे तुम्हाला आम्ही त्याच्यामुळं तुमच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा असं मला होती. त्याच्यामुळे आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा आपला म्हणजे काय, लोक म्हणत असं उत्पन्न होणार नाही, पण सोय घेतल्यावर आहे ना, सोय तुम्ही जशी घ्याल तसं तुम्हाला उत्पन्न बी होईल आणि तसं तुम्हाला पैसा बी भेटेल, तसा तुमचा माल बी होईल. तर काही काही लोक काय करते, शेतकरी काही काही शेतकरी असे पेरून देते, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे माल होत नाही, काही नाही. पण माल होतोय, कसा होतोय, पण त्याच्यावर फवारणी टायमावर फवारणी करणं, त्याच्यावर डबल आळी पडेल असं की लगेच फवारणी करणं. काय लोक काय करतात, आज आपल्याला फवारायचं असलं तर 8 दिवसांना आधी आपण हे करतो, पण ऐन टायमावर कधीच फवारायचं नाही मित्रांनो. आता उद्या आपल्याला, आता आज आपण शेतामध्ये येडागिडा करायला गेलो, तर शेतामध्ये आळी दिसली, हरभऱ्यावर हो का सोयाबीनवर हो, कोणता रोग गिग आलेला असला, हरभरा गिरभरा गिळत असेल, तर लवकर तात्काळ शिपलं तितका तुम्हाला रिझल्ट येईल मित्रांनो. रिझल्ट येईल, 100% येतो. फक्त तुम्ही त्याची टायमावर आपली फवारणी वगैरे केली की ती 100% आपल्या हे होतं मित्रांनो. पण सांगणं म्हणजे कसं असतं मित्रांनो, काही शेतकरी असे शिपताय उद्या, शिपू परवा, शिपू 2-3 दिवसानं, असं करता करता आपल्याला माल होत नाही मित्रांनो. माल होणं ही काळाची गरज आहे आणि होत कसा नाही, फक्त त्याची टायमावर आपली फवारणी करणं लागते. नाहीतर लोक टायमावर करत नाही, त्याच्यामुळे त्याला माल होत नाही, उत्पन्न होत नाही. मग म्हणतात ना, आपल्याला इतकीच सोयाबीन झाली, इतकेच हरभरा झालं, इतकेच गहू झाले, इतकेच आपली तूर झाली. जशी तुम्ही टाईम आपलं ऐकून घ्या, तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आपल्याला दुखणं आलं तर आपण लवकरात लवकर दवाखान्यामध्ये जातो, लवकर नीट होतो. तसं याची बी काय मालाची, तुम्ही जसं मालाचं तुम्ही फवारणी केली, तसंच आपल्याला हे होतं मित्रांनो, टणटण होतो माल. त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश असा आहे, फक्त टायमावर फवारणी करणं. माल कसा होत नाही, एका एकरात 1,00,000 रुपये राहते मित्रांनो. किती तुम्ही हे केले राहते, 100% राहते, तुम्ही खात्रीने राहते मित्रांनो. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.